बासमती, बटाटा भजी, कांदा पोहे, काय खातं बोला, काय खातं बोला ना तुम्ही, बोला काय खातं, घाण खातं, घाण. कोण 31 डिसेंबरला काय खातो आपण खातो का? याची घाण खाण्याची इच्छा कोणाला नीट आहे का? या डुकराला जर भूक लागली तर ते डुकर घाण खातं, घाण. आणि ताण लागलं तर काय बिस्तर पितं काय? बोला ना, ताण लागलं तर कुठलं पाणी पितं? घाणच पाणी पितात आहे का? भूक लागली तर घाण खातो, ताण लागली तर घाण पाणी पितो, आणि झोपा लागली, झोप लागली तर पुढे बेडवर झोपतो. पुढे झोपतो का? म्हणत त्या आता कीर्तनावरून गेलं ना तुम्ही कार्यक्रम झाल्यावर, डुक्कर दिसलं ना, जेवढे माणसं आहेत का, डुक्कर दिसलं ना की 2 मिनिटं उभं राहायचं, 2 मिनिटं उभं राहायचं, त्या डुकराकडे पाहायचं, आणि त्या डुकराकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, अरे या डुकराची अवस्था ही का झाली असेल? कोणाला विचारायचं? डुकराला नाही विचारायचं, आपल्या मनाला विचारायचं, या डुकराची ही अवस्था का झाली असेल? महाराजांनी सांगितले, स्वर्गीय महाराजांनी, की डुकर सुद्धा माणसं होती, आणि मनुष्य योनीमध्ये असताना घाण खाण्याची इच्छा, घाण पिण्याची इच्छा आणि घाणीत लोळायची इच्छा ज्याची अपूर्ण राहिली, त्या जीवाला डुकराच्या योनीमध्ये जाऊन अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करावी लागली. अशी काही कुत्रे पाहिजे बाबा, मी कुत्र्याला बसायला गाडी येते, त्याला फिरायला वाटलं ना, कुत्र्याला फिरायला फॉर्च्युनर गाडीमध्ये कुत्रं चालत वगैरे कुत्राने पाहिलं मी. आता पुढं ऐका, जर आपल्या दारामध्ये कुत्रा आलं, त्या कुत्र्याला आपल्याला जर हाणायचं म्हणलं तर आपण त्याला काय म्हणतो? बोला ना सगळ्यांनी, बोला हा, असं मोठ्याने बोला. कुत्र्याला जर हाणायचं म्हणलं तर काय म्हणतो? बोला, हाड म्हणतो. आता पुढचं ऐका, कुत्र्याला हात का म्हणतात माहितीये का तुम्हाला? आता ऐका, मी काय कुत्र्याला हात का म्हणतात माहित नाही तुम्हाला? मी सांगतो. ते कुत्र हाडं खातं म्हणून त्याला हाड म्हणतात. कळलं का नाही कळलं तुम्हाला? कुत्र्याला हाणायचं असेल तर काय म्हणतो आपण? बोला ना आता. हाड. हाड कोणाला म्हणतात? कुत्र्याला. त्याला हाड का म्हणतात? ते हाडं खातं. हाडं कोण खातं? हाडं कोण खातं? आणि म्हणून त्याला काय म्हणतात? हाड कुणाला म्हणतात? हाड कुणाला म्हणतात? हाड का म्हणतात? हाडं खातं. हाडं कोण खातं? एवढं भाषण का? समजने वाले को इशारा काफी. जगाचा मालक असणाऱ्या भगवान परमात्म्याने 84 लाख योनी निर्माण केल्या, आणि या 84 लाख योनीमध्ये विशिष्ट प्रकारची योनी म्हणजेच मनुष्याचा देह आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, इहलोकीचा देव, इहलोकीचा देव, देव इच्छिता ते पाय, देव इच्छिता ते पाय. स्वर्गातले देव या शरीराची अपेक्षा करतात. ते शरीर आम्हाला मिळालं, आम्ही धन्य आहे. पहिल्या प्रमाणाला दुसऱ्या प्रमाणाला धन्य आम्ही जलवा.
माणसं काय किती जन्माला आली? भारताची लोकसंख्या किती कोटी आहे? 23 कोटी. आता देव झाले. भारताची लोकसंख्या 300 कोटी आहे, 300 कोटी. परमेश्वराने एवढी माणसं जन्माला घातली. जगद्गुरु तुकोबाराला हे सांगायचं, जन्माला आले म्हणून धन्य नाही, त्याच्या पुढचं प्रमाण आहे महत्वाचं. उत्तरार्धामध्ये दास विठोबाचे झालो म्हणून धन्य मी जन्मालो. कळलं का नाही कळलं? मला सांगा, अशी लई माणसं जन्माला आली. त्या शेळीच्या गळ्याला एक स्तन असतं बघा, माहिती आहे तुम्हाला? शेळी पाहिजे का? शेळी, त्या शेळीच्या गळ्याला एक बारीक स्तन असते. नक्की पाहिजे? नक्की. किती लिटर दूध देतो? किती लिटर दूध देतो? शेळीच्या गळ्याला बारीक स्तन असते. बरं, दूध येत नाही, त्याच्यामध्ये दूध असतं का नसतं? बोला. मग त्याच्यात दूध काय होतं? अहो, त्याच्यामध्ये दूधच नसतं. मला सांगा, ते नेमकं काय कामाला येतं? कुठल्याच कामाला येत नाही. कुठल्याच. अशी काही माणसं या समाजात जन्माला आली ना, कुठल्याच कामाला येत नाही. मला सांगा, कुठल्या तरी कामाला माणसाने आलं पाहिजे का? कोणत्या ना कोणत्या कामाला आलंच पाहिजे. पण अशी काही माणसं म्हणजे कुठल्याच कामाला येत नाही, की आश्रमी का जन्माला जन्मालो होय.